श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दत्त जयंती महाराष्ट्रात उत्सवात साजरी केली जाते. दत्तगुरू त्रिमूर्तीला आपलं दैवत मानणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. दत्त जयंतीनिमित्त राज्यातील खेडोपाडी शहरांमध्ये दत्त मंदिरात भाविक लोक दर्शनासाठी गर्दी करतात. आपल्या हिंदू धर्मात दत्त जयंतीचे विशेष महत्त्व आहे. भगवान दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला असल्याने दरवर्षी हा दिवस उत्सवात साजरा केला जातो. यंदा 2025 मध्ये गुरुवार दिनांक 4 डिसेंबर म्हणजेच उद्या दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दत्तात्रेय यांचे हिंदू धर्मग्रंथांमध्ये वर्णन ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे संयुक्त अवतार म्हणून केले आहे. भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने त्रिमूर्तीची पूजा करण्या इतकेच फळ मिळू शकते. दत्तांची पूजा केल्यास आपल्यावर ह्या तिन्ही देवतांची कृपा राहते असे मानले जाते. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सर्वत्र दत्त जयंती साजरी केली जाते. दत्तात्रेय जयंतीला दत्तगुरूंची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होते. या दिवशी पवित्र स्नान करून पूर्वजांची प्रार्थना केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते. धार्मिक ग्रंथांमध्ये दत्तात्रेयांचा जन्म ऋषी अत्री आणि अनुसया यांच्या पोटी झाल्याचे वर्णन आहे. दत्तात्रेय यांच्या 24 गुरूंसाठी देखील प्रसिद्ध आहे. दत्तात्रेयांनी 24 गुरूंकडून दीक्षा घेतल्याचे सांगितले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही 4 डिसेंबर रोजी सकाळी 8:37 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही 5 डिसेंबर रोजी सकाळी 4:45 होत आहे. दत्त जयंतीचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी 5:14 पासून ते सकाळी 6:06 पर्यंत आहे. संध्याकाळी जर तुम्हाला पूजा करायची असेल तर 6 वाजून ते संध्याकाळी 6:24 पर्यंत असणार आहे. जर तुम्हाला दुपारी पूजा करायची असेल तर दुपारी 12:20 पासून ते 1:58 पर्यंत असणार आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, सकाळी लवकर स्नान करून उपवास आणि पूजा करण्याचा संकल्प करावा. त्याचबरोबर या दिवशी पूजास्थळ व्यवस्थितपणे स्वच्छ करून पूजा मांडणी करावी. शुभ मुहूर्त सुरू झाल्यावर ताटात लाल कपडा घालून त्यावर भगवान दत्तात्रेयांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. प्रथम भगवान दत्तात्रेयांना फुले आणि हार अर्पण करा. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावा. त्याचबरोबर आरती करा. इच्छेनुसार नैवेद्य अर्पण करा. शक्य असल्यास पूजा केल्यानंतर गरजूंना अन्न, धान्य, कपडे इत्यादींचं दान करा. कमीत कमी 108 वेळा दत्तात्रेय मंत्रांचा पठण करा. रुद्राक्षाच्या माळेने मंत्रांचा तुम्ही जप करू शकता. ओम द्रम दत्तात्रेयाय नमः किंवा ओम श्री गुरुदेव दत्त. याशिवाय दत्तात्रेय स्तोत्र, अवधूत गीतेमधील श्लोक, गुरुस्थिती आणि श्री दत्त चालीसा, दत्तबावणी याचेही तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद घरामध्ये टाळावे. नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. घरामध्ये वाईट शक्ती जर प्रवेश केल्या तर आपण जे काही उपाय करतो, सेवा करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करतात म्हणजे काय तर आपण घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद करत असतो किंवा वाईट साईड घरामध्ये लोकांना बोलत असतो. तर ह्या ज्या गोष्टी आहे ना तर त्या या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला आवर्जून टाळायच्या आहे. उपवास जर करणं शक्य असेल तर आवर्जून उपवास करायचा आहे. त्याचबरोबर दत्तांची जी मूर्ती आपण बघतो तर त्यांच्या आजूबाजूला 4 कुत्रे दिसतात आपल्याला. तर ते 4 कुत्रे 4 वेद आहे. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. त्याचबरोबर दत्तांचे जे त्रिमुख आहे तर ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं त्रिगुणात्मक प्रतीक आहे. त्यांच्या मागे जे उंबरचं झाड आपल्याला दिसतं तर त्या ठिकाणी त्यांचा निवास असतो आणि दत्तांच्या आजूबाजूला जी गाय आपल्याला एक दिसते तर ती संपूर्ण पृथ्वीचं प्रतीक मानलं जातं. तर त्यामुळे या दिवशी गाई आणि कुत्र्याची सेवा ही आवर्जून करावी. शक्य असेल तर आवर्जून या दिवशी गाईला आणि कुत्र्याला काहीतरी आपल्याला खाण्यासाठी द्यायचं असतं. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये तुम्हाला जे काही स्तोत्र आणि मंत्र सांगितलेले आहे तर त्याचं आपल्याला पठण करायचं आहे. आता बघा, उद्या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर आपल्याला घरामध्ये हा जर उपाय केला तर आपल्या जीवनातील सर्व जे काही दुःख, दोष, अडचणी आहेत ना तर त्या दूर होतील. लोक आपल्यासोबत बोलण्यासाठी तळमळतील, भेटण्यासाठी मागे पुढे फिरतील. त्याचबरोबर
अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदेल, इच्छापूर्ती होईल, आलेला पैसा घरामध्ये टिकेल, घराची पतीची मुलांची प्रगती होईल, दारिद्र्य संपेल, गरिबी संपेल, असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून दत्तगुरूंची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल. बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरी त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही. घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही. सतत तो अडचणी, अडथळे यामध्ये खर्च होऊन जातो. किंवा आपल्या आजूबाजूला असे काही जळाऊ प्रवृत्तीचे लोक राहतात ना, तर त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही, किंवा त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागते आणि त्यामुळे घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी सुरू होतात, दोष आपल्या घराला लागतात. ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत ना, तर त्यासाठी तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, मग ती इच्छा तुमची धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती संबंधीची असेल, तर त्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, ज्यावेळेस आपण हे सर्व उपाय आपण करत असतो त्यावेळी ते पूर्ण भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने करणं महत्त्वाचं आहे, कारण हे सर्व उपाय आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप परिणाम करत असतात. त्यामुळे उपाय हा श्रद्धेने करा, भक्तीने करा, नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल. आता दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे. यामुळे आपल्या जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन इच्छापूर्ती होईल. बघा, ज्या वेळेस एखादी पवित्र तिथी असते, त्या पवित्र तिथींवरती ज्या वेळेस आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान करतो त्यावेळेस त्याचं जे पुण्य आहे तर ते अनंत पटीने आपल्याला मिळत असतं. पण आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला पवित्र नदीमध्ये स्नान करणं इतकं शक्य होत नाही. त्यामुळे आपल्या धर्मशास्त्रांमध्ये काही असे प्रभावी उपाय सांगितले जातात जे आपण घरीच जरी केले तरीही आपल्याला त्याचे फायदे होत असतात. तर आपल्याला घरीच उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे. यामुळे काय होईल तर जीवनातील सर्व शत्रू जे आहेत तर ते नक्कीच दूर होतील आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल. यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे आणि जर ब्रह्ममुहूर्तामध्ये हा उपाय करत असाल तर अतिशय उत्तम, नाही तर सकाळी 8 वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे. लहान मुलं असतील, वयोवृद्ध असेल, तुम्ही असेल, तुमचे पती असेल, त्या सर्वांच्याच अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत. यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम प्लेटमध्ये हे काही साहित्य सांगत आहे तर ते घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे, त्यानंतर वेलची घ्यायची आहे, दोन लवंग घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर एक अखंड तुम्हाला तेजपत्त्याचं जे पान असतं तर ते घ्यायचं आहे आणि दालचिनी घ्यायची आहे. हे सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला बारीक मिक्सरला करून घ्यायच्या आहेत, किंवा मग तुम्ही त्या खलबत्त्यामध्ये जरी बारीक केल्या तरीही चालेल. त्यानंतर हे जी आता आपल्याकडे पावडर तयार झालेली आहे तर ती आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी टाकायची आणि अंघोळ करत असताना एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र अशा पद्धतीने आहे बघा: गंगेची यमुनेचे व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन् सिंधी कुरु, या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे, किंवा ओम दामोदराय नमः या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. असा हा प्रभावी उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर नाहीच काही तुम्हाला मंत्र म्हणता येत तर मग तुम्ही श्रीराम जय 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 राम या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. अशा पद्धतीने हा साधा सोपा उपाय करायचा आहे. तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.